नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बाथरूम सिंक किंवा बाथरूम सिंक अंडर जो एरिया असतो तो कसा ऑर्गनाइज करायचा. बाथरूमसाठी लागणारे जे काही वस्तू असतात त्या या मी सिंकच्या अंडर कशा ऑर्गनाइज करून ठेवलेल्या आहेत हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी सिंकच्या शेजारीच म्हणजे या टॅपच्या जस्ट शेजारीच मी इथे ठेवलेला आहे एक हँड वॉश बॉटल. त्यासोबतच सिंकचा जो एरिया आहे तो अजून थोडासा अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी इथे मी एक इंडोर प्लांट ठेवलेला आहे. तर या प्लांटला खाली जो पॉट आहे मी हा घरीच बनवलेला आहे, एक DIY पॉट. माझ्याकडे काही शंख होते तर हे शंख मी हॉट ग्लू गनच्या साह्याने या एका बाउलला चिटकवलेले आहेत. दोन वेगवेगळ्या प्रकारचे शंख होते तर ते दोन साईडला मी चिटकवले, त्यामुळे डिस्प्लेला ठेवताना कधी हे ओव्हल शेपचे कधी तर हे डिफरंट शेपचे असे अदलून बदलून मी हे पॉट डिस्प्लेला ठेवत असते. तर याच DIY पॉटमध्ये मी एक इंडोर प्लांट ठेवलेला आहे. तुम्हाला आवडेल ते इंडोर प्लांट तुम्ही अशा प्रकारे सिंकच्या अराउंड ठेवू शकता, त्यामुळे सिंक एरिया अजूनच अट्रॅक्टिव्ह दिसू लागतो. टॅपच्या एक्झॅक्ट शेजारी जी वॉल आहे तिथे टूथब्रश, टूथपेस्ट, फेस वॉश, माउथ फ्रेशनर अशा काही डेली यूजच्या ज्या वस्तू असतात त्या ठेवण्यासाठी इथे मी एक स्टेनलेस स्टीलचं ऑर्गनायझर यूज केलं आहे. इथे एक छोट्या गर्लची एक छोटी मिनी पॉट तुम्हाला दिसते. तर यामध्ये ज्या ऑलमोस्ट संपत आलेल्या पेस्ट वगैरे असतात त्या ठेवण्यासाठी एक छोटासा पॉट मी इथे ठेवलेला आहे. हा सुद्धा मी ऑनलाईनच ऑर्डर केला होता ॲमेझॉनवरून. याची लिंकसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यासोबतच याच ऑर्गनायझरला खाली एक नॅपकिन हँग करण्यासाठी सुद्धा जागा आहे, तर हँड वगैरे क्लीन करण्यासाठी इथे तुम्हाला नॅपकिनसुद्धा दिसेल. या सिंकला आम्ही एक मोठा स्क्वेअर शेपचा मिररसुद्धा लावला आहे. हा मिरर अगदीच साधा दिसत होता, तर याचं लुक अजून एनहान्स करण्यासाठी तसेच हा पूर्ण सिंक एरिया अजून थोडा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी या मिररच्या सगळ्या साईडनी मी एक स्ट्रिंग लाईट लावलेली आहे. ही लाईट लावल्यामुळे अगदी दिवसाच नाही तर रात्रीसुद्धा हा सिंक एरिया खूपच छान दिसू लागतो. सिंकच्या एक्झॅक्ट खालीच थोडीशी जागा होती तर इथे आम्ही कॅबिनेटसुद्धा बनवून घेतलेत. तर हे 2 पार्टिशनमध्ये कॅबिनेट्स आहे. तर इथे मी वस्तू कशा ऑर्गनाइज करते हे आपण पाहूया. तर इथे त्यासाठी मी काही बास्केट यूज केल्या. तर हँडल असलेलं हे बास्केट आहे. तर फर्स्ट बास्केटमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा टूथपेस्ट, टूथब्रश वगैरे फेस वॉश जे एक्स्ट्रा आपण ग्रोसरीजमधून आणतो ते मी या फर्स्ट बास्केटमध्ये स्टोअर केलं आहे. शेजारची जी बास्केट आहे तिथे सगळे हेअर डाय, मेहंदीसाठी लागणारे जे काही वस्तू आहे त्या या सेकंड बास्केटमध्ये आहे. त्या शेजारी सिंकचा इथे एक पाईप जात होता, त्यामुळे इथे जरा कमी जागा मिळते म्हणून इथे एक छोटंसं 2 टायर ऑर्गनायझर मी इथे वापरलं आहे प्लॅस्टिकचं. त्यामध्ये सगळे जे फ्रेशनर्स वगैरे आहेत, एक्स्ट्रा शेविंग ब्लेड्स वगैरे आहेत ते मी या एका बॉक्समध्ये ठेवलेले आहे. त्या शेजारीच एका ग्रीन बास्केटमध्ये इथे सगळे बाथ सोप वगैरे मी ठेवलेले आहेत. आता ही जागा पूर्णपणे युटिलाइज करण्यासाठी याच्या एक्झॅक्ट खाली मी एक स्टीलचा रॅक ठेवला आहे. त्यामुळे काय होतं की या रॅकच्या वरती आणि खाली पूर्णपणे जागा आपल्याला वापरायला मिळते. हे सुद्धा मी ॲमेझॉनमधूनच ऑर्डर केलं होतं. तर याच्या खालच्या म्हणजे बास्केटच्या जस्ट खाली रॅक ठेवल्यानंतर जी जागा होती तिथे मी एक जुनं कोलगेटचं जे पाऊच बॉक्स असतो तर त्यामध्ये काही क्लिनिंगसाठी वापरात येणारे जुने ब्रश तसेच हेअर डायसाठी लागणारे ब्रश वगैरे ठेवलेले आहेत. आणि एका बर्नीत इथे तुम्हाला बेकिंग सोडा दिसेल जो मी क्लिनिंगसाठी वापरते. हे कॅबिनेट ज्यावेळेस बनवलं होतं त्यावेळेस इथे लाईटची अजिबात अरेंजमेंट केली नव्हती, त्यामुळे इथे मी एक एक्सटर्नल मोशन लाईट्स लावलेल्या आहेत ज्या ऑटो ऑन ऑफ होतात. जवळ जाताच या ऑन होतात आणि 20 सेकंड्स नंतर या ऑटो ऑफ होतात. या लाईटविषयी एक डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि या व्हिडिओच्या एंडला देईल, ती तुम्ही चेक करू शकता. आता पाहूया याचं जे सेकंड सेक्शन आहे तिथे आपण काय काय ठेवलं आहे ते. तर याच सेक्शनच्या सगळ्यात आधी तुम्हाला इथे एक बास्केट दिसेल. या बास्केटमध्ये सगळे हँड नॅपकिन्स वगैरे किंवा जे फेस नॅपकिन्स वगैरे आहेत ते मी इथे स्टोअर करून ठेवलेले आहे. त्याचबरोबर याच्या जस्ट खालीच एका बास्केटमध्ये सगळे क्लीनर्स म्हणजेच हँड वॉश, टॉयलेट क्लीनर्स वगैरे ठेवलेले आहेत. त्यासोबत याच शेजारच्या बास्केटमध्ये सगळे ऑलमोस्ट क्लीनर्स, टॉयलेट क्लीनर्स वगैरे किंवा फ्रेशनर्स वगैरे, विनेगर हे जे ऑलमोस्ट क्लिनिंगसाठी जे वापरतात ते मी इथे ठेवलेले आहे. आणि
ही जी पिंक बास्केट आहे ही माझी डेली क्लिनिंगची बास्केट आहे. डेली डस्टिंग वगैरे करताना ज्या काही वस्तू आपल्याला लागतात या सगळ्या वस्तू मी या एकाच बास्केटमध्ये ठेवते. त्यामुळे डेली क्लिनिंग करताना एवढीच एक बास्केट जरी काढली तरी सगळं काम सोपं होऊन जातं. तर या सेकंड कॅबिनेटमध्ये सुद्धा मी सेन्सर मोशन लाईट लावलेल्या आहे, ज्या 20 सेकंड्स नंतर ऑटो ऑफ होतात, ज्याला कुठल्याही इलेक्ट्रिसिटीची किंवा ड्रिल वगैरे करण्याची गरज पडत नाही. त्याचबरोबर या कॅबिनेटच्या डोर साईडला एक सेल्फ ॲडेसिव्ह हुक मी लावलेला आहे, जिथे डेली क्लिनिंगसाठी लागणारं वायपरसुद्धा लावलं आहे. तर अशा प्रकारे हा सिंक एरिया मी ऑर्गनाईज करून ठेवला आहे. या व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट ज्या काही वस्तू आहेत त्या मी ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केल्या आहेत, ज्याची लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. त्यासमोरील नोटिफिकेशन बेलसुद्धा प्रेस करायला विसरू नका.